आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाअंतर्गत या ठिकाणी हा जो कार्यक्रम होणार आहे, काही मान्यवर वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांचे विवेचन ते मांडणार आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव विश्वरत्न होते. त्यांची जगात कुठेच तोड नाही असे ते महामानव, आणि म्हणून या महामानव यांना पहिल्यांदा आपण वंदन करतो. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रतनराज सोनाग्रा सरांनी विचार मंचावरती यायचंय. तसेच विठ्ठलदादा गायकवाड यांनी विचार मंचावरती यायचंय. पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे दादा यांनी विचार मंचावरती यायचंय. आणि आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष सीताराम नरके यांनी विचार मंचावरती यायचंय. आनंदा साबळे आणि जलदगतीचे माझगाव कोर्टाचे न्यायाधीश वसंतराव पाटील यांनी विचार मंचावरती यायचंय. आणि पुण्यातले एक सुप्रसिद्ध कवी बाबा ठाकूर यांनी विचार मंचावरती यायचंय. फॉरेस्ट अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी विचार मंचावरती यायचंय. या ठिकाणी पिंपळ वृक्षाला जलदान देऊन माननीय या संमेलनाचे अध्यक्ष रतनलालजी सोनग्रा, आचार्य रतनलालजी सोनग्रा यांनी उद्घाटन केले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रतनराज सोनाग्रा आपलं अध्यक्षीय भाषण करतील. जय भीम नमो बुद्धाय. आज जय भीम नमो बुद्धाय. आज 15 एप्रिल आज या ठिकाणी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या जय भीम साहित्य नगरीमध्ये हे पहिले जय भीम साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, कार्याध्यक्ष राम सर्वगौड, प्रमुख उपस्थित राजेंद्र गोळे, डॉक्टर पी.टी. गायकवाड, सीताराम नरके, अस्मिता चांदणे, चंद्रकांत गायकवाड, शशिकांत भद्रे, डॉक्टर विलास आढाव, नगरहून आलेले आमचे मित्र सुभाष सोनावणे, रानकवी जगदीप वनसिवे, राहुल जाधव आणि रुपेश आल्हाट. आता या ठिकाणी विठ्ठल जाधव येऊन विठ्ठल आमचे गायकवाड येऊन गेलेले आहेत आणि बाकी बरीच मंडळी माझे एक मित्र रावेरकर येऊन गेलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं की आपण 86 साली एके ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी तुमचं ऐकलं. आता आज माझं वय 86 व्हायला लागलेलं आहे, तेव्हा 86 साली त्यांची आठवण. आता मी कशी त्यांनी सांगितलं की ठीक आहे, अगदी बरोबर आहे. त्यांचं पुस्तक या ठिकाणी मी घेतलं आणि त्याचा सत्कार केला. आज या ठिकाणी पहिलं जय भीम बौद्ध साहित्य संमेलन होत आहे. ज्याला म्हणतो आपण साहित्य संमेलन आहे, परंतु हे फार मौलिक आहे.
जय भीम या नावाचं संमेलन कसं होऊ शकतं? काही लोक विचारलं की जय भीम साहित्य संमेलन. मी त्यांना सांगितलं हो, जय भीम साहित्य संमेलन. कारण या देशामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये खूप साहित्य निर्माण झालं. ते साहित्य निर्माण झालं, पण ते साहित्य कशा करता होतं आणि कुणा करता होतं? ते साहित्य फक्त राजे महाराजांच्या मनोरंजनाकरता होतं. आणि जे गोरगरीब होते त्यांचं साहित्य वेगळं होतं, त्यांची कला वेगळी होती, त्यांची करमणूक वेगळी होती. जरा लक्षात घेतलं तर आपण शास्त्रीय गायक जे असतात ना, तर ते इतके लांब असे गात असतात. तर खूप वेळ ज्यांना आहे त्यांची कला, त्यांचं साहित्य हे आतापर्यंत निर्माण झालं. गरिबांची कला कशी असते? एकदम स्टेजवर गेल्यावर टन 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 वाजून डान्स सुरू होऊन गाणं सुरू होतं, कारण त्यांना तितका वेळ नसतो. तेव्हा ज्यांना वेळ, किल द टाइम म्हणतात, जे फक्त आपल्या वेळेला, काळाला मारू इच्छितात आणि तो कसा काळ जाईल असं जे करणारे लोक होते, त्यांची कविता, त्यांचं साहित्य हे फार आधी होतं. माणसाचं साहित्य जे आहे, परम करुणे जे साहित्य आहे, ते साहित्य नव्हतं. आपल्याला आश्चर्य वाटेल की हे साहित्य संमेलन कसं सुरू झालं. दलितांचं, जयभीमचं. टी.पी. अडसूळ नावाचा एक कार्यकर्ता आणि अप्पासाहेब रणपिसे या दोन तरुणांनी, आणि ते कुठं राहते, चेंबूरच्या झोपडपट्टीत, या दोन तरुणांनी पहिल्यांदा बाबासाहेबांना विचारलं की आम्ही काय करावं, की आपलं साहित्याचं काही नाहीच आहे. बाबासाहेब म्हणले तुम्ही आपली साहित्य संमेलन सुरू करा. आणि त्या ठिकाणी घनश्याम तळवटकर, दिनेश रत्नापूरकर या मंडळींना भेटून त्यांनी सांगितलं की आपलं एक साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. 58 साली एका छोट्या खोलीमध्ये साहित्य संमेलन भरलं. खोलीमध्ये कुठल्याही शाळेच्या एक हॉलमध्ये ते घेतलं आणि त्याला बोलावलं होतं आचार्य अत्रे यांना. आपल्याला माहिती आहे की आचार्य अत्रे हे या महाराष्ट्राचे खूप मोठे साहित्यिक, अगदी निरागस, म्हणजे चिडले तर इतकी टीका करायची की भयानक, आणि प्रेम केलं तर इतकं करायची की असं वाटावं की याच्याच हातून मृत्यूलेख लिहून घ्यावं, इतकं प्रेम करणार. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर फक्त एकमेव भाषण जगात कोणाला करायला मिळालं असेल ते आचार्य अत्रेंना करायला मिळालं. आणि आचार्य अत्रेंना त्याचं उद्घाटक म्हणून बोलावलं होतं. अत्रे जाऊ शकले नाही. त्यावेळी अण्णाभाऊ साठे कथा लिहित असत. अत्रेने सांगितलं अण्णाभाऊंना की माझ्याऐवजी तुम्ही जा, मला जाता येणार नाही, वेळ माझी जमत नाहीये. काय आपली काही मंडळी राजा ढाले आणि अण्णाभाऊ साठेंच्या झोपडपट्टीत गेली, चिरागनगरच्या. त्या झोपडीमध्ये एक मिळमिळता दिवा अण्णाभाऊ साठे आहे, त्यांचं वर्णन त्यांनी केलं. अण्णाभाऊ साठे उद्घाटनाला आले. फार अप्रतिम भाषण केलं अण्णाभाऊ साठे, आणि साहित्य म्हणजे काय हे सांगितलं लोकांना. आपल्याला माहिती आहे की खूप विचार वेगळं सांगता येईल, विचार करायला किंवा विचार मांडायला. कारण विद्वान जो असतो तो फार, जो अवघड बोलतो तो जास्त विद्वान होतो आणि सोपं बोलतो तो विद्वान नसतो, अशी भानगड आहे. त्यामुळे विद्वत्तेनं फार सांगता येईल. पण नामदेव ढसाळींनी 2 वाक्यातच, 2 शब्दातच काही सांगितलं, आणि ते शब्द असे होते की काही साहित्य हे डबोलेवाल्यांचं होतं आणि काही साहित्य हे घमेलेवाल्यांचं होतं. या 2 शब्दामध्ये त्यांनी साहित्याचं वर्णन करून टाकलं. अण्णाभाऊ साठेंनी दलित साहित्याचं वर्णन केलं की अरे तुमचं जे साहित्य आहे हे अधपतित आहे, हे फक्त चाळवणारं आहे, लोकांना प्रेरणा देणारं नाही. आणि आम्ही जे विचार करतो आहोत, आमचा जो विचार आहे तो लोकमंगलकारी विचार आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये लोकमंगलकारी विचार मांडला. आणि आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊ साठेचं जे प्रसिद्ध वाक्य आहे जगातलं की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळ हातावरती आहे, हे प्रसिद्ध वाक्य त्यांनी त्या संमेलनामध्ये पहिल्यांदा उच्चारलं. 1958 साली ते पहिलं साहित्य संमेलन झालं. म्हणजे कालानुक्रमाच्या दृष्टीने
किंवा यावेळी भरलं. 58 साली सुरू झालं आणि या साहित्याविषयी चर्चा सुरू झाली. पण खरं साहित्य संमेलन कुठे होतं तो माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जागृती केली त्यावेळी काही शाहीर निघाले. भीमराव कर्डक, वामनदादा कर्डक आणि अनेक साहित्यिक, म्हणजे राजानंद गडपायले असो, म्हशीलकर असो, काय काय साहित्यिक. आणि यांनी बाबासाहेबांची कवनं म्हटली. आणि बाबासाहेबांना या साहित्याविषयी इतकी आस्था होती, ते म्हणाले की माझी 10 भाषणं आणि तुमची 1 कविता फार मोलाची आहे. भीमराव कर्डकनं त्यांनी सांगितलं. भीमराव कर्डकना आम्ही या ठिकाणी सन्मानित केलं. पुण्यामध्येच भीमराव कर्डक एकांकिका स्पर्धा ठेवली, त्याचाही अध्यक्षस्थान मला मिळालं होतं. मी सांगण्याचं कारण असं की बऱ्याच गोष्टी या ऐकायलाही तुम्हाला मिळणार नाही, पण दलित साहित्य कसं आहे याची एक छोटीशी गोष्ट तुम्ही आपल्याला सांगतो. कसं हे साहित्य लिहिलं गेलं, का हे साहित्य लिहिलं गेलं. फ्रान्समध्ये 2 मित्र होते आणि ते खेड्यातून पॅरिसला आले. त्यांना कला शिकायची होती, चित्रकला शिकायची होती. चित्रकलेच्या महाविद्यालयात ते गेले. तिथली फी वगैरे सगळी पाहिली आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला हे कसं जमेल, आपण काय करू शकू, ही फी कशी भरू शकू. तर त्या 2 मित्रापैकी एक मित्र म्हणाला की मित्रा, काळजी करू नको, आपल्या दोघांपैकी कोणी चित्रकार झाला तरी चालेल. असं कर, तू चित्रकला शिक, तू महाविद्यालयात जा, मी काम करतो, कुठेतरी श्रम करतो, तुझी फी भरतो आणि आपलं जीवन आहे त्यामध्ये आपण जगूया. पण तू चित्रकला शिक, कारण आपण दोघेही शिकू शकत नाही. एक मित्र चित्रकलेच्या महाविद्यालयात गेला, तो चित्र काढू लागला. दुसरा मित्र कोळशाच्या खाणीत गेला, तो तिथे दगड काम करू लागला, कोळसे काढू लागला. त्याचे हात सगळे कोळशानं भरले, सगळं झालं. काही वर्ष गेली आणि तो जो पहिला मित्र आहे तो फार मोठा चित्रकार झाला आणि त्याचं पहिलं प्रदर्शन पॅरिसमध्ये भरलं. त्या चित्रकारानं काय करावं, त्यांनी पहिलं चित्र काढलं, आकाशात प्रार्थना करणारे 2 हात आणि त्या 2 हातावरती घट्टे पडलेले काळे असे आणि असे आकाशात प्रार्थना करतात असे 2 हात पहिल्यांदा काढले. लोकांनी विचारलं हे हात कुणाचे आहेत. त्यावेळी तो चित्रकार म्हणाला, हे हात होते म्हणून हे हात चित्रकार झाले. या हाताने खाणीत काम केलं आणि माझ्यासाठी त्याग केला म्हणून मी चित्रकार होऊ शकलो. या जगामध्ये लाखो लाखो करोडो लोकांनी परिश्रम केले, हे सर्व वैभव उभं केलं जगातलं. हे सुंदर जग ज्या परिश्रम करणाऱ्यांनी, मेहनत करणाऱ्यांनी उभं केलं, त्याचे खाणीत गेलेले हात, घाणीत गेलेले हात, त्यांच्यामुळे हे सुंदर जग उभं राहिलं. ते हात होते म्हणून हे आज झाले. हे साहित्य जे आतापर्यंत भरलं ना मोठमोठ्या लोकांचं, याचं कारण आहे की आम्ही सगळी कामं करीत होतो तुमची, म्हणून तुमचं साहित्य भरलं. पण तुम्ही एक शब्द लक्षात घ्या, तो फ्रान्सचा चित्रकार कृतज्ञ होता. या देशातील समाज व्यवस्था कृतज्ञ आहे, एहसान फरामोश आहे. परिश्रम करणाऱ्या शूद्रांच्या परिश्रमाची किंमत केली नाही. उलट जो परिश्रम करतो तो हीन मानला, जो परिश्रमाचं काम करतो हीन आणि जो हरामखोरीनं खातो तो मोठा, अशी व्याख्या केली. आणि मग त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागलं की अरे आम्ही चित्रकार झालो असतो, पण आम्ही कोळशाच्या खाणीत काम केलं कारण तुम्ही चित्रकार व्हा. मग जेव्हा ठरलं की हे कृतज्ञ आहेत, मग आम्ही आमच्या हातात लेखणी घेतली, आम्ही आमच्या हातात साहित्य घेतलं आणि मग ते दलित साहित्य, मग ते बौद्ध साहित्य, मग ते जय भीम साहित्य निर्माण झालं. आज या ठिकाणी एक फार सुंदर सिंबॉल आहे पहा. दोन्हीचा एक संगम या ठिकाणी अद्भुत झालेला आहे. हे पहिल्यांदा झालेलं आहे. लेखणी दिसते आणि त्याच्यामध्ये माईकही दिसतो आणि वाणी आणि लेखणी, गायन आणि साहित्य यांचा एकमेव असा संगम झालेला हा सिंबॉल पहिल्यांदा जय भीम साहित्य संमेलनापुढे आज आता दिसतो आहे आपल्याला. आणि म्हणून मी सांगितलं
की आम्हाला हे लिहावं लागलं, आम्हाला हे करावं लागलं, कारण तुमच्या साहित्यामध्ये आमच्या जीवनाचं दर्शन नव्हतं. जेव्हा पहिलं साहित्य संमेलन, बौद्ध साहित्य संमेलन झालं आणि दुसरं साहित्य संमेलन नगरला झालं, अहमदनगरला माझ्या गावी झालं. मी अहमदनगरचा. आले कोण होते? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज त्या ठिकाणी आले होते. तात्या, त्याच्याबरोबर होते कर्मवीर दादासाहेब गायकवाड, घनश्याम तळवटकर आणि होते रावसाहेब कसबे. रावसाहेब कसबे त्यावेळी तरुण होते, कॉलेजमध्ये होते, पण ते खूप चांगलं बोलायचे आणि खूप चांगलं लिहायचे. आणि आपले दलित साहित्यिक तर फार कमी होते. 3-4 नाव होती: शंकरराव खरात, बाबूराव बागुल, बंधू माधव, कविता कथा लिहिलेली. तर अशा साहित्यकारांच्या याच्यामध्ये ते जे साहित्य संमेलन नगरला भरलं, त्या नगरच्या साहित्य संमेलनामध्ये फार महत्वाची घटना घडली. कुसुमाग्रजांनी सांगितलं की हा समाज जो आहे, हा समाज कसा आहे? हा समाज जाती जातीत विभागलेला आहे. याला आपण सांगितलं कसा विभागलेला आहे. जसं किराणा मालाचं दुकान असतं, किराणा मालाच्या दुकानामध्ये आपण जर गेलो आणि त्याला सांगितलं की 1 रुपयाचा किराणा दे, तर तो म्हणतो की अहो, हळद मागा, मीठ मागा, मिरची मागा, काय मागा, ज्वारी मागा, जे पाहिजे ते मागा, पण किराणा नावाची वस्तू नाही. आणि म्हणून या समाजामध्ये आम्ही काहीही मागू, पण भारतीय नावाची वस्तू नाही. सगळ्या जाती जातीचे डबे आहेत. आणि म्हणून मग कुसुमाग्रज म्हणाले की हे डबे जेव्हा एकत्र येतील, हे तेव्हा समाज एकरूप घडेल. दादासाहेब गायकवाड त्या ठिकाणी आले होते, प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना घेऊन आले होते कारमध्ये. दादासाहेब गायकवाडने एक फार सुंदर वाक्य वापरलं. ते म्हणले, मला काही तुमचं साहित्य समजत नाही, मी काही फारसं वाचत नाही, पण वाचलं तर ते असं लक्षात येतं की तो आला, ती आली आणि मग त्यांच्यात काहीतरी झालं, मग संपलं तुमचं साहित्य म्हणे. अहो, हे सगळे जे जातीचे डबे आहेत ना, या सगळ्या जातीच्या डब्यातून सगळ्या जाती काढून पाट्या वरवंट्यावर ठेवून त्याचा मसाला वाटला पाहिजे. आणि हा मसाला वाटलं म्हणजे भारत एकरूप करण्याचा आहे. सगळ्या जातीवादाचा मसाला वाटला पाहिजे. हे वाक्य दादासाहेब गायकवाड सारखा मनुष्य म्हणू शकतो. मोठा साहित्यिक कुणी नाही. कुसुमाग्रजांना देखील असं वाटावं की वा, काय दादासाहेब गायकवाड, तुम्ही खरी साहित्याची व्याख्या केली की या सगळ्यांचा मसाला वाटून पाट्या वरवंट्यावर एकरूप केला पाहिजे, तेव्हा देश एक राहील. तेव्हा हे जे दलित साहित्य संमेलन आहे, जयभीम साहित्य संमेलन आहे, हे नाव आपण पहिल्यांदा दिलेलं आहे, पण याच्या मागे दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य, महात्मा फुले विचारांचं साहित्य, ही सगळी मोठी परंपरा आहे. आणि या परंपरेतून आपण हे पहिलं जयभीम साहित्य घेत आहोत. जयभीम ही काय गोष्ट आहे? जयभीम हा एक मंत्र आहे. जयभीम ही उद्घोषणा आहे. आणि ही उद्घोषणा कशासाठी आहे? सर्व भारत एकरूप करण्याची उद्घोषणा आहे. आज दिल्लीमध्ये गेली 40 वर्ष दलित साहित्य अकादमी साहित्य संमेलनं घेते. खूप दलित साहित्यिक लेखक तयार झालेले आहेत. परदेशामध्ये दलित साहित्यावरती PhDचा अभ्यास चालू आहे. आणि सोहनपाल सोमनाथकर नावाचा एक मनुष्य वेडेपणानं हे सगळी साहित्य संमेलन गेली 40 वर्ष घेतो. हे का घेतोय? की हे साहित्य पुढे वाढावं. आणि ते वाढलं आणि याची खूप मोठी अशी वाढ झाली. महाराष्ट्रामध्ये झाली आणि याची वेगवेगळी संमेलनं व्हायला लागली. मराठी साहित्य संमेलनातही मी जात असे, प्रत्येक वेळी जात असे. पण काय झालं, मराठी साहित्य संमेलनामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जेव्हा पहिलं साहित्य संमेलन झालं, महात्मा फुलेंना निमंत्रण गेलं होतं. फुलेंनी एक पत्र पाठवलं, फार मजेशीर पत्र पाठवलं की ज्या लोकांना समता देवत नाही, जे लोक चांगला व्यवहार करू शकत नाही, अशा लोकांनी साहित्य संमेलन बोलवावं, हे मला काही आवडत नाही. आणि शेवटचं वाक्य असं लिहिलं कि सीधा होके बुढ़े का सलाम ले, सीधा होके बुढ़े का सलाम ले, की सरळ व्हा, नीट व्हा आणि मग साहित्य संमेलन घ्या.
सीधा होके बुड्ढे का सलाम दे, हे महात्मा फुलेंनी लिहिलं त्यात. तेव्हा आपलं साहित्य जे आहे हे तथागतापासून सुरू होत आहे. कधीतरी मला सांगितलं की मराठी साहित्य संमेलन हे 100वे होणार आहे. तुमचं साहित्य संमेलन किती आहे? आता आम्ही तर हे पहिलं घेतलं, पण मी सांगतो की नाही, हे आमचं पहिलं नाही, हे 2501 असं साहित्य संमेलन. कारण आमची साहित्य संमेलनं 2500 वर्ष चालू होती. भगवान बुद्धाची समतेची शिकवण ज्यावेळी या देशामध्ये चालू होती, ठिकठिकाणी ज्या धम्मसंगीती होत होत्या, तीच आमची सगळी साहित्य संमेलनं होती. जगाच्या इतिहासामध्ये सर्वात अधिक साहित्य संमेलनं आमची झालेली आहेत. आणि बाबासाहेबांनी आमची नाळ भगवान बुद्धाशी जोडलेली आहे, म्हणून आमचं साहित्य संमेलन 2501 असं पहिलं जय भीम साहित्य संमेलन आहे. कारण आमची जुळणी तथागताशी बाबासाहेबांनी. शेवटची एकच कथा सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. जपानमध्ये एक बौद्ध भिक्षू होता. त्याचं वय 70 झालं होतं. 70 साली त्याला असं वाटलं की भगवान बुद्धाच्या विचारांचा जपानी भाषेत अनुवाद छापावा. त्याने भगवान बुद्धाच्या विचाराचा अनुवाद जपानी भाषेत केला. पुस्तक छापायला जाणार, त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम करून 10,000 रुपये गोळा केले होते. ते जपानचं नाणं जे असेल ते 10,000 गोळा केले होते. पण पुस्तक छापायला जाणार, गावात दुष्काळ पडला, लोक भुकेनं तडफडू लागले. त्या बौद्ध भिक्षूंनी विचार केला की ठीक आहे, आता हे पैसे आपण पुस्तकाच्या ऐवजी लोकांच्या सुखदुःखाचे वाटावेत. आणि उपाशी लोकांना त्यांनी ते पैशाचा खर्च करून जगवलं आणि दुष्काळामध्ये सगळा खर्च झाला. पुन्हा त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. 10 वर्ष झाली. तो 80 वर्षाचा झाला होता. तो छापायला देणार पुस्तक, गावामध्ये महापूर आला, माणसं वाहून गेली, सर्वांची दैना झाली. तो म्हणाला आता पुस्तक कसं छापायचं. पुन्हा तो सगळा खर्च गोरगरिबांच्या मदतीसाठी, त्यांच्या मदतीसाठी करून टाकला. ते संपलं सगळं. पुन्हा त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. आता तो 90 वर्षाचा झाला होता. 10,000 रुपये गोळा झाले आणि तो ते पुस्तक जपानी भाषेत तयार करून भगवान बुद्धाचे विचार गेला. त्यावेळी काहीही झालं नाही, दुष्काळही पडला नाही. ते पुस्तक छापून निघालं. ते पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यांनी प्रकाशन कार्यक्रम ठेवला. आपल्यासारखा प्रकाशन कार्यक्रम ठेवला. प्रकाशन झालं पुस्तकाचं. पुस्तकाचं पहिलं पान उघडलं, त्याच्यावरती लिहिलं होतं भगवान बुद्धाचा धर्म, 3rd एडिशन, 3री आवृत्ती. लोक म्हणाले अरे पुस्तक तर आता प्रसिद्ध झालंय, 3rd एडिशन कसली, 3री आवृत्ती कसली. त्याने सांगितलं पहिल्या आवृत्तीच्या वेळी दुष्काळ पडला, तो पैसा त्याच्यात गेला. दुसऱ्या वेळी महापूर आला, तो पैसा त्याच्यात गेला. त्या 2 आवृत्त्या दिसत नाहीत, पण त्याच खऱ्या आहेत. ही 3री आवृत्ती तुम्हाला दिसते. आमच्या साहित्याच्या आवृत्त्या तुम्हाला दिसल्या नाहीत, आमच्या परिश्रमाच्या आवृत्त्या तुम्हाला दिसल्या नाहीत. दिस इज अवर फर्स्ट जय भीम साहित्य संमेलन. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. कृती दिसत नाही पण फक्त आकृती दिसते, ही आवृत्ती दिसली. अशाच प्रकारे आमच्या राम सर्वगोड यांनी, त्यांचं नाव जरी राम असलं, त्यांना काहीतरी काम आहे, ते नेहमी कामात आणि चळवळीत वाहून घेतलेले राम सर्वगोड यांनी नवा समाज नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा पुस्तक प्रकाशन समारंभ वैशालीताई चांदणे यांच्या हस्ते होणार आहे. राम सर्वगोड सरांनी त्या प्रती इकडे आणाव्या.